शिक्षा, ज्ञान, अभ्यास कुठे ना कुठेतरी या गोष्टी आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. स्वामी समर्थांच्या शब्दांमध्ये, स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये आज आपले खूप खूप स्वागत आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्वामी नावाने करावी, म्हणून बोला श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांची शिकवण, स्वामी समर्थांचे शब्द तुम्हाला एक गोष्ट सातत्याने शिकवत आलेली आहे की आपल्या मनातील विचार, आपल्या मनातील ज्ञान, आपल्या मनातील शिक्षा, आपल्या मनातील त्या गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला सातत्याने या जीवनामध्ये दुखवत आलेल्या आहेत, सातत्याने या आयुष्यामध्ये आपल्याला त्रास देत आलेल्या आहेत. या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी शक्य असतात व बऱ्याच गोष्टी अशक्य असतात, पण अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज ज्या गोष्टी तुला त्रास देत आहेत, उद्या त्याच गोष्टी तुझ्या आयुष्यातील आनंदाचं कारण बनतील. कारण की दुःख येतात आयुष्यामध्ये काही ना काहीतरी शिकवण्यासाठी, दुःख येतात आयुष्यामध्ये काही ना काहीतरी शिकवण्यासाठी, आणि नक्कीच आनंद येतं आयुष्यामध्ये हे आयुष्य जगण्यासाठी, हे आयुष्य जगण्यासाठी. पण या सर्व गोष्टींमध्ये सुद्धा वेळेचं खेळ आहे. जो वेळेचं खेळ वेळेवरती समजून घेईल, वेळ त्याची वेळ परिस्थिती कधीच वाईट येऊन देणार नाही, किंवा तुझ्या या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तू वेळेची किंमत करणार नाहीस, तेव्हा तेव्हा वेळ तुझी किंमत करेल. शिक्षा आणि जगणं आणि शिकणं या सर्व गोष्टी या जीवनासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. माणसाला फक्त वाटतं की तो शाळेत जातोय, तो कॉलेजला जातोय, तो शिकायला जातोय म्हणजेच तो शिकतोय, असं नाही. हे आयुष्यात जन्मल्यापासून मरण्यापर्यंत आपण काही ना काहीतरी शिकत असतो. आणि स्वामींच्या या दुनियेची हीच तर खेळ आहे. स्वामींच्या या दुनियेचे हेच तर चमत्कार आहे की माणूस हा कधीच आपल्या आयुष्यामध्ये हरत नाही. माणूस हा सातत्याने काही ना काहीतरी शिकत असतो. माणसाची शिकण्याचं काहीच वय नसतं, पण ज्या गोष्टी आपण शिकत असतो कदाचित त्या गोष्टी आपल्याला समजत नाही की आपण त्या गोष्टी शिकतोय. हे आयुष्य शिकणं खूप कठीण आहे, हे आयुष्य समजून घेणं खूप कठीण आहे. पण तेच आयुष्य तुला आजच्या या स्वामी समर्थांच्या शब्दांमध्ये समजून जाणार आहे. तुला आजच्या या स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये हे आयुष्य समजून जाणार आहे. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की हेच स्वामी समर्थांचे विचार तुझे आयुष्य संपूर्णतः बदलणार आहे. कारण की हेच स्वामी समर्थांचे शब्द तुझ्या आयुष्यामध्ये तो बदल घडवणार आहे, ती इच्छा पूर्ण करणार आहे ज्या इच्छेसाठी तू आजपर्यंत तडफडत आहेस, तळमळत आहेस. आज त्या गोष्टी 100% पूर्ण होणार. तू फक्त थोडासा वेळ स्वामी समर्थांच्या या शब्दांना देऊन बघ. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकतोस, अगदी लाख मोलाचे कार्य करू शकतोस. आणि नक्कीच आता एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. माणसाचे कर्म हे कुठे ना कुठेतरी माणसाचे आयुष्य घडवतात, पण माणसाचे विचार हे कुठे ना कुठेतरी माणसाचे आयुष्य बदलतात. स्वामी समर्थांच्या विचारांमधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणुसकी. स्वामी समर्थांच्या विचारांमधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणुसकी. तीच माणुसकी जी या कलियुगामध्ये दुर्मिळ झालेली आहे. कारण की आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे, आपल्या आयुष्यामध्ये आनंद शोधण्यापाठी धावत आहे, सुख शोधण्यापाठी धावत आहे. पण स्वामींनी आपल्याला एवढं बळकट बनवलेलं आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी करू शकतो ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत. पण आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांची वेळ परिस्थितीच वाईट आहे. ती छोटी छोटी चिमुकली पोरं जी लहान वयात लोकांसमोर हात पसरतात एका वेळच्या जेवणासाठी. का? कारण की ते अपंग आहेत, अनाथ आहेत, हात नाही, पाय नाही, डोळे नाही, चालता येत नाही, फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही. ते वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं असतं. आज त्या लोकांची परिस्थिती पाहून सुद्धा अंगावरती काटा येतो. मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी
ठिकाणी आपल्याला अशी इतर बरीच लोक पाहायला मिळतात ज्या लोकांना खरंच मदतीची गरज आहे, पण आज त्या लोकांसाठी उभा राहणार कोण? कारण की या जीवनामध्ये, कारण की या आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यापाठी धावपळ करत आहे, पण कुठे ना कुठेतरी त्या लोकांकडे पण लक्ष देणं ही आपली जबाबदारी आहे. कारण की स्वामींनी आपल्याला तेवढं बळकट बनवलेलं आहे की आपण स्वतःच पाहू शकतो. पण जर आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणारच. पण आज या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली. तर प्रशांत पाटील, रुपाली पडले आणि त्याच्यानंतर अरुण शिवे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्कीच स्वतः स्वामीसुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या स्वामी भक्तांनी ते केलेलं आहे जी प्रत्येक माणूस आज करण्याचा विचारच करू शकत नाही. आणि नक्कीच आज आपल्याला या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये सर्व काही करायचं आहे, पण त्यासोबत इतरांना सुद्धा फुलाची पाकळी आपल्यासोबत आनंदी ठेवायचा आहे. भले आपल्या आयुष्यामध्ये दुःख असो, पण जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणारच. माणसाचे कर्म, माणसाचे कृत्य हे खूप महत्त्वाचे आहेत या कलियुगामध्ये. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या महत्त्वाच्या मुद्द्याला, या महत्त्वाच्या टप्प्याला मदत कशी पाठवावी? तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. एक शेवटची विनंती हीच असेल, आपण वळूयात स्वामींच्या शब्दांकडे, पण त्यापूर्वी एक शेवटची विनंती हीच असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. दुर्लक्ष करा त्या गोष्टींना ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये तुला त्रास देत आहेत. लक्ष द्या त्या गोष्टींवरती ज्या गोष्टी तुमचे आयुष्य बदलणार आहेत. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुलेले, चेहऱ्यावर तेज पाहून भान हरपते, स्वामी चरणी मन सहज दृढ होते. आज स्वामी समर्थांचे विचार तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहे. आज स्वामी समर्थांचे शब्द तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहे. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच या क्षणापर्यंत ऐकलं आहेस, या क्षणापर्यंत तर ऐकतच आहेस, पण या क्षणापासून स्वामी समर्थांचे विचार तुझ्या आयुष्यामध्ये तो फरक घडवतील, जो फरक तुला आजच्या या आयुष्यामध्ये जगून मिळणार आहे. आजच्या या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन मिळणार आहे. कदाचित तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, ते तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाहीत. आणि नक्कीच ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास आणि स्वामींवर विश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करतो, प्रयत्न करतो आणि स्वामींची भक्ती करतो, पण हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो, तर देवाच्या दिवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. या जीवनामध्ये आपल्याला दुःख देणारे कमी नाहीये, या जीवनामध्ये आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीये. हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही आणि स्वामी समर्थांच्या विचारांशिवाय आपल्याला समजवणारा या आयुष्यामध्ये कोणी नाही. स्वामी समर्थांचे विचार सातत्याने एक गोष्ट तुला सांगत आलेली आहेत की या जीवनामध्ये सातत्याने स्वतःवरती विश्वास ठेव, स्वतःचे दृष्टिकोन चांगले ठेव, कारण की या आयुष्यामध्ये तो बदल तेव्हाच घडतो जेव्हा तू स्वतःमध्ये बदल घडवतोस. आज मला माहिती आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्ट तुला त्रास देत आहेत, तुला सतावत आहेत आणि आज बरीच लोक स्वामींची भक्ती करून आनंदी आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये जो बदल घडलाय त्यामुळे ते आनंदी आहेत आणि स्वामी समर्थांचे कायम आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. फक्त स्वामी समर्थांचे विचार तुझ्या मनात एकदा बसवून ठेव. या आयुष्यामध्ये बरंच काही संघर्ष असतं, या जीवनामध्ये बरंच काही संघर्ष असतं. आज जे पण स्वामी भक्त त्याच्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखी आहेत, एकदा त्या
लोकांना त्यांचा अनुभव विचारा, त्यांनी सुद्धा संघर्ष केलेला आहे, त्यांनी सुद्धा या जीवनामध्ये आपले आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी समर्पण केलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टीमध्ये स्वतःचं मन मारलेलं आहे, तर बऱ्याच गोष्टीमध्ये दुःख झेललेलं आहेत, पण शेवटला त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद हा येतोच येतो, शेवटला त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद हा येतोच येतो. एक महत्त्वाची कथा तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. एक समीर नावाचा एक स्वामी भक्त होता. समीर नावाचा एक स्वामी भक्त होता. लहानपणापासून त्याचे आई वडील स्वामींची भक्ती करायचे, लहानपणापासून त्याचे आई वडील स्वामींची भक्ती करायचे. समीर सुद्धा आई वडिलांसोबत स्वामींसमोर रोज नतमस्तक व्हायचा, स्वामींची भक्ती करण्यात लीन व्हायचा. त्यासोबत तो हळूहळू शिकायला लागला, हळूहळू या आयुष्यामध्ये पुढे मोठं होऊ लागला. पण एकदा कदाचित एक अशी गोष्ट घडली, जी गोष्ट समीर आयुष्यभर विसरू शकणार नाही, जी गोष्ट समीर आयुष्यभर विसरू शकणार नाही. आई वडील बाहेर जात असताना कदाचित त्या गोष्टी त्याला खूप त्रास देऊ लागल्या, की त्यांनी त्याला बाहेर का जाऊन दिलं, कारण की त्याच दिवशी त्याच्या आई वडिलांचा कुठे ना कुठेतरी अंत झाला. आणि त्या गोष्टी त्याला खूप त्रास द्यायला लागल्या, की वयाच्या 9व्या वर्षी त्याच्या आई वडिलांनी त्याची साथ सोडली. तो नंतर परमेश्वराला दोष देऊ लागला, स्वामींना दोष देऊ लागला, की माझ्या आयुष्यामध्ये असं का, माझ्या जीवनामध्ये असं का. पण तेवढ्यात त्याला त्याच्या आई वडिलांचे शब्द आठवले, की समीर, तू जेव्हा एकटा पडशील ना, तेव्हा असा विचार करू नकोस की तू एकटा आहेस. स्वामी तुला हे आयुष्य जगायला शिकवतील, स्वामी तुला हे आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरायला शिकवतील. कदाचित आम्ही तुझ्यासोबत नसू, पण नक्कीच तुझ्यासोबत तेव्हा असू जेव्हा तू स्वामींचे ध्यान करशील. कारण की स्वामी स्वतः म्हणायचे, की आई वडिलांपेक्षा मोठा परमेश्वर कोणी नव्हे, आई वडिलांपेक्षा मोठा परमेश्वर कोणी नव्हे. आणि नक्कीच देवाच्या आधी येणारा देव म्हणजे आई वडील. आणि नक्कीच त्या गोष्टी त्यांनी मनात ठेवल्या, आपल्या आई वडिलांना त्यांनी परमेश्वर बनवलं. आणि नक्कीच स्वामींना त्यांनी त्याच्या मनात ठेवलं, स्वामींच्या विचारांना त्यांनी त्याच्या मनात ठेवलं. आयुष्यामध्ये तो खूप कष्ट करू लागला, सकाळ संध्याकाळ काम करून अभ्यास करू लागला. या जीवनामध्ये तो खूप त्रासलेला होता, खूप रडत होता, खूप एकटा पडला होता. नातेवाईकांकडे जायचा तर नातेवाईक त्याच्यासोबत तसं वागायचं नाही जसं त्याला हवं होतं, म्हणून तो एकटा राहू लागला. वयाच्या 16व्या वर्षी तो काम करून शिकायला लागला. घर नव्हतं, दार नव्हतं, तो नक्कीच त्या हॉटेलमध्ये झोपायला लागला, ज्या हॉटेलमध्ये तो काम करायचा. सकाळ रात्र अभ्यास करायचा आणि त्याच्या आयुष्यामध्ये तो फक्त रडायचा. आणि नक्कीच प्रयत्न कधीच सोडायचा नाही, मेहनत कधीच सोडायचा नाही. त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागले, खूप वेळ द्यावा लागला. जवळपास 7 वर्ष तो फक्त काम करून शिकत होता. त्याच्या आयुष्यामध्ये तो खूप सारे प्रयत्न करत होता. बऱ्याच गोष्टींनी त्याला तोडलं, बऱ्याच गोष्टींनी त्याचं मन मोडलं. कधी असं त्याला विचार येऊ लागला, की माझ्या आयुष्यामध्ये कोणी नाही, मी काहीच करत नाही, मी नशा करायला लागतो. त्यांनी मग नशाची साथ घेतली, वाईट गोष्टींची साथ घेतली, वाईट संगताची साथ घेतली. आणि हळूहळू 1-2 वर्ष झाले आणि त्याला समजलं, की तो कुठे अडकलेला आहे. तो नशा करून फक्त एकाच दिवशी अडकला होता, ज्या दिवशी त्यांनी ती नशा सुरुवात केलेली. त्याच्यानंतर त्याचं आयुष्य कधी पुढं वाढलंच नाही. स्वामींनी त्याच्या आयुष्यामध्ये एक अनुभव दिला, त्या दिवशीपासून त्यांनी नशासुद्धा सोडली. नशा पाण्यातून तो बाहेर निघाला, त्या सवयीतून तो बाहेर निघाला आणि पुन्हा प्रयत्न करू लागला. हळूहळू त्यांनी स्वतःचं व्यवसाय सुरू करण्याचं ध्यान केलं. त्यांनी खूप सारा पैसा जमवला. 5 वर्षामध्ये खूप प्रयत्न करून, काम करून, झाडू मारून, भांडी घासून त्यांनी खूप सारे पैसे साठवले. आणि त्यानंतर त्यांनी एक छोटंसं त्याचं व्यवसाय चालू केलं वयाच्या 29व्या वर्षी. म्हणजे विचार करा, त्या व्यक्तीला त्या समीरला किती वेळ लागलं त्या गोष्टी समजण्यासाठी, की हे आयुष्य असं नाही आहे जसं आपण विचार करतो. त्याने तो व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायामध्ये सुरुवातीला त्याला खूप सारं नुकसान झालं, पण त्यांनी हार नाही मानलं. त्यांनी कर्ज काढलं. त्याच्या आयुष्यामध्ये तो प्रयत्न करू लागला आणि नक्कीच तो हळूहळू त्याच्या मेहनतीने, त्याच्या कष्टाने, इमानदारीने तो त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ लागला. वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी त्याचे आयुष्य बदलले, त्याचे व्यवसाय
सुरळीत चालायला लागले, त्याचे व्यवसाय सुरळीत चालायला लागले. नक्कीच वयाच्या 35व्या वर्षी त्याने लग्न केलं. त्याची नुकत्याचा सुद्धा एक कुटुंब तयार झाला आणि हळूहळू त्याचे आयुष्य संपूर्णतः बदलून गेले. एक खूप मोठा संघर्षाचा काळ त्याला द्यावा लागला. एक खूप सारं वेळ त्याला स्वतःसाठी द्यावं लागलं. एक खूप मोठं बलिदान त्याला स्वतःसाठी द्यावं लागलं. ते म्हणजे स्वतःचं मन मारून जगणं. हे आयुष्य एवढं सोपं नव्हे जेवढं आपण समजतो, आणि हे आयुष्य तेवढे कठीणही नव्हे जेवढे आपण समजतो. विचार तुझ्या मनाचा आहे, विचार तुझ्या दृष्टिकोनाचा आहे. तू काय विचार करत आहेस? तुझं आयुष्य हे खूप आनंदी आहे. तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुला मिळणार आहे. थोडासा वेळ तर द्यावा लागेल, बराच वेळ तर द्यावा लागेल. आज तुझं वय खूप झालेलं आहे, स्वामींची भक्ती करतोयस, पण तो बदल नाही घडला ज्या बदलासाठी तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. पण त्यामुळे निराश होऊ नकोस, कारण की वेळेचं खेळ हे खूप महत्त्वाचं आहे. वेळ कधी पलटी घेईल, वेळ कधी बदलेल या गोष्टीचा अंदाज सुद्धा तुला येणार नाही. आणि स्वामी समर्थांचे शब्द हे तुला आयुष्य जगायला शिकवणार. स्वामी समर्थांचे प्रत्येक विचार हे तुला तुझ्या आयुष्यामध्ये ते विचार सांगणारच, जे विचार तुझ्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये संघर्ष खूप मोठा आहे, पण स्वामी समर्थांचे शब्द तुझी साथ देणारच, स्वामी समर्थांचे विचार तुझी साथ देणारच. तर बोला एकदा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नक्कीच आता तेच विचार ऐकूयात जे विचार तुझ्या आयुष्यामध्ये एक सर्वात मोठा प्रश्न आहे. अनुभव घे, नक्कीच हे विचार मनात ठेव आणि या गोष्टी तुझ्या कृतीत उतरव, कारण की याच गोष्टी तुला तुझे आयुष्य जगायला शिकवणार आहे, तुला तुझ्या आयुष्यामध्ये लढायला शिकवणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, ते तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार स्वामी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार स्वामी. आता महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर ऐकलास, पण या क्षणापासून जे स्वामींचे विचार ऐकशील ते जवळपास तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवू शकतात. स्वामींचा हा विचार खूप साधा आहे, पण आयुष्य बदलणारा आहे, पण आयुष्य बदलणारा आहे. माणूस बाहेरून कसा दिसतो, माणूस बाहेरून कसा दिसतो, त्याचे कपडे कसे आहेत, तो श्रीमंत आहे की गरीब आहे, हे लोक पाहतात आणि त्यावरूनच त्याचे कौतुक करतात. पण हे सगळं बाहेरचं आहे, तात्पुरतं आहे. खरा माणूस कसा आहे हे त्याच्या मनावरून कळतं. खरा माणूस कसा आहे हे त्याच्या मनावरून कळतं. जर एखाद्याचं मन स्वच्छ असेल, त्यात कुणाबद्दल द्वेष नाही, मत्सर नाही, फसवणूक नाही, तर तो माणूस खरोखरच महान नाही, तर तो माणूस खरोखरच महान असतो. बाहेरून स्वच्छ कपडं घालणं सोपं आहे, पण मन स्वच्छ ठेवणं कठीण आहे. आणि लोक जरी तुमच्या कपड्यांनी स्तुती करत असेल, आणि लोक जरी तुमच्या कपड्यांची स्तुती करत असेल, तर ती परमेश्वर फक्त तुमच्या मनाकडे पाहतो, तरी परमेश्वर फक्त तुमच्या मनाकडे पाहतो. म्हणून आयुष्यात सुंदर दिसण्यापेक्षा चांगलं आणि स्वच्छ मन असणं जास्त महत्त्वाचं आहे. स्वच्छ आणि चांगलं मन असणं जास्त महत्त्वाचे आहे. माणसाचे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे, कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. आणि त्यावरूनच एका 2 स्वामी भक्तांचा अनुभव तुला सांगतो. एका गावात 2 माणसं राहत होती. दोन्ही मनापासून स्वामींची भक्ती करत होती. लहानपणापासून स्वामींची भक्ती करत होती, स्वामींची भक्ती करण्यात मग्न होती. पण एक जण श्रीमंत होता आणि एक जण गरीब होता. एक जण श्रीमंत होता आणि एक जण गरीब होता. श्रीमंत माणूस नेहमी महागडे स्वच्छ कपडे घालायचा. लोक त्याला पाहून म्हणायचे, वा किती छान व्यक्तिमत्व आहे, पण तो मनाने खूप कठोर होता. कुणाला मदत करायचा नाही, लोकांना कमी लेखायचा. दुसरीकडे गरीब माणूस साधे थोडे जुने कपडे घालायचा. लोक कधी कधी त्याच्याकडे दुर्लक्ष करायची, पण त्याचं मन खूप स्वच्छ होता. तो नेहमी लोकांना मदत करायचा, प्रेमाने बोलायचा, कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही. एक दिवस गावात मोठं संकट आलं, पूर आलं. श्रीमंत माणूस स्वतःच्या घरातच सुरक्षित राहिला, पण कुणालाही मदत केली नाही. तो गरीब माणूस मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना वाचवू लागला. भूक असताना अन्न वाटलं, थंडी असताना स्वतःचे कपडे दिले. त्या दिवसानंतर प्रत्येक माणसाला समजलं, प्रत्येक स्वामी भक्तांना समजलं, लोकांना समजलं की खरा माणूस कोण आहे. ज्याच्या कपड्यांची स्तुती होते तो मनाने गरीब होता,
ज्याच्या कपड्यांची स्तुती होत होती तो मनाने गरीब होता, आणि ज्याची कोणी विचार करत नव्हतं आणि ज्याला कोणी विचारत पण नव्हतं तो मनाने खूप श्रीमंत होता. शेवटी गावातील एक वृद्ध म्हणाला, स्वच्छ कपडे लोकांना दिसतात पण स्वच्छ मन हे देवाला दिसतं. स्वच्छ कपडे लोकांना दिसतात पण स्वच्छ मन हे देवाला दिसतं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, बाहेरून सुंदर दिसण्यापेक्षा आतून सुंदर असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि स्वामी स्वतः म्हणतात, देव इतका वेद नाही जो की अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात सुद्धा दिलेले आहे, विश्वास सुद्धा दिलेला आहे. तो विश्वास ठेवून नक्कीच तू तुझ्या आयुष्यामध्ये जर स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती चालत राहिलास तर आयुष्यामध्ये कधी रडणार नाहीस. आणि हे स्वामी समर्थांचे विचार तुला हे जग जगायला शिकवणार आहे. पण त्यापूर्वी या विचारांचा अर्थ असा आहे की देवावर श्रद्धा ठेवणे चुकीचं नाही, देवावर श्रद्धा ठेवणं चुकीचं नाही, पण फक्त पूजापाठ करून, अगरबत्ती लावून, नारळ फोडून किंवा घंटा वाजवून सगळ्या इच्छा पूर्ण होत असतील तर अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. देव आपल्याला काही जादूने सगळं देत नाही, उलट देवाने आपल्याला हात, पाय, बुद्धी आणि कष्ट करण्याची ताकद दिलेली आहे, जेणेकरून आपण स्वतःच्या मेहनतीने आपले आयुष्य घडू शकतो. म्हणजेच देव आपल्याला मार्ग दाखवतो, पण चालायला काम आपल्याला करावं लागतं, पण चालायलाच काम आपल्यालाच करावं लागतं. त्यामुळे फक्त देवाकडे मागत बसण्यापेक्षा स्वतःचं प्रयत्न करा. स्वतः प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. श्रद्धा ठेवा, पण त्यासोबत कष्टही करा. तेव्हाच खऱ्या अर्थाने यश मिळतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने यश मिळतं. एका गावात विनय नावाचा एक मुलगा होता. तो रोज मंदिरात जायचा, देवासमोर अगरबत्ती लावायचा, हात जोडून देवासमोर प्रार्थना करायचा, देव मला पास कर, मला चांगले मार्क्स दे. पण एक गोष्ट अशी होती की तो अभ्यास मात्र करत नव्हता. परीक्षा आली, तो नापास झाला. तो खूप नाराज झाला आणि देवावर रागवला. मी रोज पूजा केली तरी देवाने मदत का केली नाही? तेव्हा त्याच्या आजोबाने शांतपणे विचारलं, देवाने तुला हात दिले ना, डोकं दिलं ना, वाचायला डोळे दिले ना? विनय म्हणाला, हो. आजोबा हसून म्हणाले, देवाने तुला सगळं दिलं पण तू त्याचा वापरच केला नाहीस. त्या दिवशी विनयला समजलं, फक्त प्रार्थना करून काही होत नाही, कष्टही करावे लागतात. पुढच्या वेळी त्याने मन लावून अभ्यास केला, मेहनत केली आणि मग जेव्हा तो पास झाला तेव्हा त्याला देवाने धन्यवाद दिले. तेव्हा त्यांनी स्वतः देवाला जाऊन धन्यवाद दिले की देवा, तुम्ही मला सर्व काही दिलं होतं, त्या गोष्टी मला समजल्या नाहीत. आज तुझ्यावरती कठीण वेळ आहे, आज तुझ्यावरती कठीण प्रसंग आहे. देव सर्व काही नीट करेल, फक्त त्या गोष्टीसाठी प्रयत्न कर, फक्त त्या गोष्टीसाठी प्रयत्न कर. आणि नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द हे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही व आपल्यासाठी चांगलं विचार करणारे या कलियुगामध्ये स्वामींशिवाय कोणी नाही. आई वडिलांनंतर स्वामींचं मान हे सर्वात मोठं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः परमेश्वर सुद्धा म्हणायचा, या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती जो व्यक्ती आई वडिलांचा आदर करेल तोच खरा माझा स्वामी भक्त असेल, तोच खरा माझा स्वामी भक्त असेल. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे शिकवण हे तुला बरंच काही शिकवणार आहे. आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ, आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ. एक कर्माचं तत्व तुला सांगतो, एक कर्माचं तत्व तुला सांगतो. जे कर्माचे तत्वे तुला या कलियुगामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा शिकवण देऊन जातील. हा विचार आपल्या मनाच्या शक्तीबद्दल खूप मोठा संदेश देतो. माणसाच्या आयुष्यात परिस्थितीपेक्षा त्याचे विचार अधिक महत्त्वाचे असतात. जर एखाद्या व्यक्तीचे विचार सकारात्मक असतील तर कितीही अडचणी, दुःख किंवा संकटे आली तरी तो माणूस हार मानत नाही. त्याच्या मनात आशा, धैर्य आणि पुढे जाण्याची जिद्द असते. म्हणूनच म्हणतात की सकारात्मक विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही, कारण सकारात्मक विचार माणसाला आतून मजबूत बनवतात. असे लोक संकटातही मार्ग शोधतात.
आणि अपयशातून काहीतरी शिकून पुढे जातात आणि अपयशातून काहीतरी शिकून पुढे जातात. पण याच्या उलट जर एखाद्या व्यक्तीचे विचार नेहमी नकारात्मक असतील तर त्याला कितीही चांगल्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला आनंद मिळत नाही. तो नेहमी भीती, शंका, निराशा आणि तक्रारी यांच्यात अडकून राहतो. अशा व्यक्तीला बाहेरून कितीही मदत, सल्ला किंवा औषधे मिळाली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण त्याच्या मनात आधीच नकारात्मकता भरलेली असते. म्हणूनच म्हणतात की नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, कारण माणूस आधी स्वतःच्या मनातून बदलला पाहिजे. उदाहरणार्थ तुला एका स्वामी भक्ताच्या परिस्थितीबद्दल उदाहरण देतो. दोन लोक एकाच परिस्थितीत असतात. समजा दोघांची नोकरी जाते आणि खरंच गेली सुद्धा. एक माणूस विचार करतो की आता माझं सगळं संपलं, माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही, त्यामुळे तो निराश होतो आणि काहीही प्रयत्न करत नाही. पण दुसरा माणूस म्हणतो ही एक अडचण आहे, पण मी नवीन संधी शोधेन. तो प्रयत्न करत राहतो आणि काही दिवसांनी त्याला आणखीन चांगली संधी मिळते. परिस्थिती दोघांची एकसारखी होती, पण विचार वेगळे असल्यामुळे परिणामही वेगळे झाले. या विचारातून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते की आपल्या आयुष्यात सुख, दुःख, यश, अपयश येत राहणारच. पण जर आपण सकारात्मक विचार ठेवले तर कोणतीही अडचण आपल्याला मोडू शकत नाही. आणि जर आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर चांगल्या गोष्टीही आपल्याला वाचवू शकत नाही. तू कितीही लोकांसमोर काहीही दाखव, आज चांगले कर्म करत आहेस, आज चांगले कृत्य करत आहेस, या गोष्टींचा दिखावा केलास तरी सुद्धा परमेश्वर सर्व काही बघतोय. कोणाला दाखवण्यासाठी काही करू नको, स्वतःच्या मनासाठी कर. आज आनंद हवा असेल तर स्वतःच्या मनाला विचार की तुला काय हवं आहे. थोडा वेळ शांत बस. तुला काय हवं आहे या गोष्टीचं उत्तर सुद्धा तुला स्वतःकडूनच मिळेल. या कलियुगामध्ये माणूस हा अहंकारामध्ये खूप वेळा फसतो. आज आपले आयुष्य वाईट आहे असे सुद्धा विचार करणारी लोक आहेत. पण आयुष्यामध्ये सर्व काही मिळून जर त्या आयुष्याचा अहंकार वेटत असेल तर काही लोकांना ते आयुष्य सुद्धा मिळत नाही. हा विचार आपल्या जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. हा विचार आपल्या आयुष्यातील जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. माणूस आयुष्यभर धन, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो. अनेकदा तो यासाठी आयुष्यभर धावपळ करतो. एक नवीन गोष्ट आहे की मृत्यूनंतर यापैकीही काहीही आपल्या बरोबर जात नाही. आणि ही नवीन गोष्ट तुझ्यासाठी नाही, त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांचा आज त्यांच्या आयुष्यावरती अहंकार आहे, आज त्यांच्या आयुष्यामध्ये अहंकार आहे. मृत्यूनंतर यापैकी काहीही आपल्या बरोबर जात नाही. धन, दौलत, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा या गोष्टी आपण मेहनत करून मिळवतो नक्की, पण त्या गोष्टींचा कधी दुरुपयोग किंवा अहंकार बाळगू नये. आज त्या गोष्टींमुळे कोणाला कधी नीचा दाखवू नये, कारण की या आयुष्यामध्ये आपण कमवलेला पैसा, घरे, जमीन, संपत्ती किंवा वस्तू हे सर्व इथेच राहून जातं. आपल्याला मागे असलेली लोक त्याचा उपयोग करतात, पण त्या गोष्टींशी आपला पुढे काहीही संबंध राहत नाही. पण माणसाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते की ज्याला त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्यासोबत राहते, की जी गोष्ट मृत्यूनंतरही त्याच्यासोबत राहते ती म्हणजे त्याचे कर्म. माणूस आयुष्यभर जे चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याचं परिणाम त्याला कधी ना कधीतरी भोगावं लागतं. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर लोकांना मदत केली, प्रामाणिकपणे वागला, इतरांना आनंद दिला आणि चांगुलपणाने जीवन जगले तर त्याच्या जाण्यानंतर ही लोक त्याची आठवण प्रेमाने काढतात. त्याचे चांगले कार्य, त्याची चांगली छाप समाजात कायम राहते. पण जर एखाद्या माणसाने आयुष्यभर स्वार्थ, फसवणूक किंवा वाईट वागणूक दिली तर त्याबद्दल लोकांच्या मनात चांगली आठवण राहत नाही. उदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात ठेव. एका श्रीमंत माणूस खूप पैसा कमवतो, पण कधीही त्याला कुणालाही मदत करत नाही, कोणासाठी धावत नाही, उलट लोकांना त्रास देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याची संपत्ती पाहतील, पण त्याबद्दल आदर किंवा प्रेम ठेवणार नाहीत. पण दुसरीकडे एखादा साधा माणूस असतो ज्याच्याकडे खूप पैसा नसतो तरी तो लोकांना मदत करतो, चांगलं बोलतो, इतरांच्या दुःखात त्यांची साथ देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला आठवतात.
लोक त्याला आठवतात, त्याच्यासाठी चांगले शब्द बोलतात आणि त्याच्या चांगुलपणाचीही उदाहरणे देतात। यावरून दिसून येते की खरी संपत्ती ही पैसा नसून चांगले कर्म असतात। एक सारांश तुला सांगतो या विचारातून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते की आयुष्यात धन दौलत पैशासाठी जो माणूस नेहमी धावत असतो त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी हे आयुष्य जगण्यासाठी अनिवार्य आहेत, आवश्यक सुद्धा आहेत, पण त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्याच भागामध्ये, त्याच परिच्छेदामध्ये, त्याच ठिकाणी राहून द्यायला पाहिजेत। कारण की जर आपण त्या गोष्टींचा जास्त हावभाव केला तर त्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी घेऊन डुबतात। आणि नक्कीच आयुष्यात पैसा, संपत्ती किंवा ऐश्वर्य मिळवणे चुकीचे नाही, पण त्यासाठी माणुसकी, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा सोडू नये। कारण शेवटी या जगातून जाताना आपण काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही। आपल्या मागे राहते ती फक्त आपल्या कर्मांची छाप आणि लोकांच्या मनात असलेली आपली आठवण। म्हणून माणसाने नेहमी चांगले कर्म करावे, इतरांना मदत करावी, प्रामाणिकपणे जगावे आणि लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा। कारण शेवटी संपत्ती इथेच राहते, पण कर्म मात्र आपल्या आयुष्याचा खरा वारसा बनतं। कर्म मात्र नक्कीच आपल्या आयुष्यातील खरा वारसा बनवतात, आपला खरा वारसा बनवतात। आज नक्कीच बोलशील की आज माझ्यासोबत कोणी नाही, आज मी कोणाचा विचार का करू। आज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा विचार येतोच बघा, आज जर माझ्यासाठी कोणी नाही, माझ्या वाईट वेळेमध्ये माझ्यासोबत उभा कोणी नाही, तर मी आज त्यांचा विचार का करू, आज मी त्यांच्यासाठी का उभा राहू, आज मी त्यांच्या चांगल्याचा विचार का करू। जर तो व्यक्ती समोरचा माणूस तसा असेल, पण जर आपण पण त्याच्यासारखा विचार केला तर आपण कसे होऊ। या गोष्टीचा सातत्याने नक्कीच एक विचार तुझ्या मनात ठेव। आज कोणी तुझ्यासोबत वाईट केलं असेल ना तर त्याला करू दे, कारण की त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा अनुभव मिळालेला आहे। त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा एक सर्वात मोठा अनुभव मिळालेला आहे आणि त्या चुका तू पुन्हा करणार नाहीस। कारण की जर तू कुठे ना कुठेतरी चुकला आहेस म्हणून तो व्यक्ती तसा वागला आहे, कुठे ना कुठेतरी तू त्याला जास्त तुझ्या आयुष्यामध्ये, खूप जास्त तुझ्या आयुष्यामध्ये मोल दिला असशील, त्याच्यासोबत त्या गोष्टी बोलला असशील त्या गोष्टी ऐकण्याच्या सुद्धा तो लायकीचा नाहीये। या गोष्टी आपल्याला समजतात, या गोष्टी आपण समजू शकतो। फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर समोरचा माणूस तसा आहे तर तसा वागू नकोस। आज तो तुझ्यासोबत वाईट वागला आहे, तू त्याच्यासोबत वाईट वागू नकोस। कारण की कर्माचं तत्व फार वेगळं असतं। हे कलियुग आपल्याला असं वाटतंय तसं नाहीये। स्वामींच्या शब्दांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे, स्वामींच्या विचारांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे। तू आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार कुठे ना कुठेतरी तुला तुझे आयुष्य समजावणार आहेत, तुला तुझे आयुष्य समजावून देणार आहेत। तसं क्षणोक्षणी स्वामींचे विचार काही ना काहीतरी शिकवून जाते। पण मित्रांनो, स्वामींचं नाव हे फक्त नाव नाही, ते औषध आहे, ते शक्ती आहे, ते धैर्य आहे, ते संरक्षण आहे। जेव्हा मन पूर्ण तुटलेलं असतं, आशेचं एकही किरणही नसतं, तेव्हा फक्त डोळे मिटून म्हणा श्री स्वामी समर्थ आणि अनुभव घ्या। मनाला आधार मिळतो, कारण जिथे मानवी शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते, जिथे मानवी शक्ती संपते तिथूनच स्वामींची कृपा सुरू होते। आज प्रत्येक जण सुख शोधतोय, कोणी पैशात, कोणी प्रसिद्धीत, कोणी नात्यात, कोणी पदात, पण सगळं असूनही मन रिकामं असतं। बाहेरचं सुख तात्पुरतं असतं, आतील शांती कायमची असते आणि ती फक्त भक्तीतच मिळते। जगातील प्रत्येक सुख क्षणभंगुर आहे, आज आहे उद्या नाही, पण स्वामींच्या नामस्मरणात मिळणारा आनंद चिरंतन आहे। मित्रांनो, आजचा माणूस बाहेरून हसतो पण आतून तुटलेला असतो, चेहऱ्यावर हसू असतं, मनात वेदना असतात। लोक विचारतात कसा आहेस आणि उत्तर येतं ठीक आहे, पण आतून माणूस ओरडत असतो। अशा वेळी लोक उपाय शोधतात जगात, कोणाकडे पैशात, कोणाकडे माणसात, कोणाकडे व्यसनात, पण मनःशांती कुठेच मिळत नाही। ती फक्त स्वामींच्या चरणी मिळणार, स्वामींच्या भक्तीने मिळणार। बी पेरलं की लगेच झाड होत नाही, त्याला वेळ लागतो, पाणी लागतं,
काळजी लागते, तसंच भक्तीलाही संयम लागतं. श्रद्धा म्हणजे उत्तर दिसत नसतानाही विश्वास ठेवणं, मार्ग दिसत नसतानाही चालत राहणं, सगळं हरवल्यासारखं वाटत असतानाही आशा न सोडणं. जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी समर्थांची उपस्थिती असतेच असते. आज प्रत्येकाला एवढंच सांगू इच्छितो, जर आयुष्यात अंधार असेल तर घाबरू नका, कारण अंधार हा प्रकाश येण्याआधीच सर्वात जास्त असतं. जर लोक सोडून गेले असतील तर दुःखी होऊ नका. कदाचित स्वामी दाखवत आहेत की आधार माणसात नाही त्यांच्या चरणात आहे. कदाचित स्वामी दाखवत आहेत की आधार माणसात नाही त्यांच्या चरणात आहेत. जर प्रयत्न करूनही अपयश येत असेल तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत आहेत. कदाचित स्वामी तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत आहेत. जर आज डोळ्यात पाणी असेल तर लक्षात ठेवा, हीच वेदना उद्या तुमची ताकद बनेल. हीच वेदना उद्या तुमची ताकद बनेल. जेव्हा काहीच समजनासं होईल, जेव्हा काहीच समजनासं होईल, जेव्हा कुणीही जवळ नसेल, जेव्हा मन पूर्ण तुटेल, तेव्हा फक्त डोळे मिटा, हात जोडा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जो स्वामींवर विश्वास ठेवतो तो कधीच हरत नाही. जो स्वामींवर विश्वास ठेवतो तो कधी हरत नाही. तो कधी अनुभव जिंकतो, तो कधी अनुभव जिंकतो, कधी संयम जिंकतो, कधी धडा जिंकतो आणि शेवटी संपूर्ण आयुष्य जिंकतो. आणि नक्कीच स्वामी समर्थ मंदिरात नाहीत, फक्त ते प्रत्येक त्या हृदयात आहेत जिथे श्रद्धा आहे, जिथे प्रेम आहे, जिथे समर्पण आहे. सर्वांनी माझ्या सोबत म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे शब्द आणखीन तुला काही ना काहीतरी समजावून जाईल. जीवनात कधी कधी आपण विचारतो, मी चांगला असूनही माझ्या वाट्याला दुःख का? आज नक्कीच लोक विचारतात, स्वामींची कृपा कशी ओळखायची? कृपा नेहमी चमत्कारातच दिसतं असं नाही. कधी ती चुकीच्या लोकांपासून दूर करण्यात असतं, कधी चुकीच्या मार्गावरून परत आणण्यात असतं, कधी अपयशातून योग्य धडा देण्यात असतं, तर कधी फक्त एवढ्यात असते की हजार कारणं असताना देखील तुम्ही अजून उभे आहात. जिथे तुम्ही कोसळायला हवे होते तिथे तुम्ही टिकून राहिलात. हीच तर कृपा आहे. माणूस अनेकदा बाहेरच्या अंधाराला घाबरतो, पण खरं तर सर्वात मोठा अंधार मनात निर्माण होतो, निराशेचा, भीतीचा. आणि त्या अंधारात एकच प्रकाश कायम असतो, स्वामींचं स्मरण. जोपर्यंत तुमच्या ओठावर श्री स्वामी समर्थ आहे तोपर्यंत तुम्ही कधीच एकटे नाही. कारण श्रद्धा म्हणजे परिस्थिती नाहीशी होणे नव्हे, श्रद्धा म्हणजे परिस्थिती असूनही मनात धैर्य टिकून राहणं. म्हणून आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा, मी स्वामींना फक्त गरज पडली की आठवतो, की रोजच्या जीवनात त्यांना स्थान देतो? कारण संकटात केलेली प्रार्थना ही गरज असते, पण सुखात केलेले स्मरण ही खरी भक्ती असते. स्वामींवर प्रेम करणारा भक्त फक्त मागत नाही, तो आभारही मानतो. तो फक्त संकटात रडत नाही, आनंदातही नम्र राहतो. लक्षात ठेवा, जीवनात पैसा, प्रतिष्ठा, यश, संबंध हे सर्व महत्त्वाचं आहे, पण हे सर्व असूनही मन रिकामं असू शकतं. मात्र ज्याच्या मनात श्रद्धा आहे तो रिकाम्या हाताने श्रीमंत असतो. कारण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणारा कधीच पूर्णपणे हारत नाही. कधी अनुभव जिंकतो, कधी धडा जिंकतो, कधी संयम जिंकतो आणि शेवटी आयुष्य जिंकतो. स्वामींवर विश्वास ठेवा आणि आजचे हे स्वामी शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे स्वतःला त्यांच्या योग्य भक्तात घडवा. तुमचं मन स्वच्छ ठेवा, कर्म चांगलं ठेवा, इतरांना मदत करा, नम्र रहा आणि प्रत्येक परिस्थितीत श्रद्धा जपा. आणि स्वामी समर्थांचे शब्द फक्त आज हे मनात ठेवा. आज चुकूनही दुर्लक्ष करू नकोस या स्वामी समर्थांच्या शब्दांना, कारण की हे शब्द तुला तुझे आयुष्य जगायला शिकवणार आहे. यापुढील स्वामी समर्थांचे शब्द तुला तुझे आयुष्य धडा शिकवणार आहे. ज्या गोष्टीचा आजपर्यंत तू वाट पाहत आहेस,
कदाचित काही गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात, कदाचित काही गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, काही गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण एखाद्या गोष्टीची सवय लावून घेणे म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपण कुठे ना कुठेतरी पूर्णपणे परिपक्व होणे. आणि नक्कीच आजचे हे स्वामी समर्थांचे शब्द तुला तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच त्या गोष्टीसाठी तयार करतील जे संकटाचं काळ तुझ्या कुटुंबावर येणार आहे, जे संकटाचं काळ तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी तयार करतील हे स्वामी समर्थांचे शब्द, अनुभव देतील हे स्वामी समर्थांचे अनमोल विचार. आज फक्त शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे स्वामी समर्थांचे शब्द तुझी कधी साथ सोडणार नाहीत. या कलियुगामध्ये आपली जवळची लोक आपलं साथ सोडतील, पण स्वामी समर्थांचे शब्द हे तुझी साथ सोडणार नाहीत. स्वामी समर्थांचे विचार हे तुझी साथ कधीच सोडणार नाहीत. आणि नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा जर तुला समजला असेल, या कर्मभूमीवरील एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला असेल, पण नक्कीच या गोष्टी समजून घे, कारण की आज आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ना, त्या गोष्टी आपल्या भूतकाळामध्ये केलेल्या चुका असतात किंवा भूतकाळामध्ये केलेले कर्म असतात. आणि आत्ता जे आपण करतोय त्या गोष्टीची परतफेडसुद्धा मिळणारच. आपण जसे रिकामे हाती आलेलो आहोत तसेच रिकामे हाती जाणार आहोत. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार कधी करू नकोस. आपल्या वेळ परिस्थितीतून कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद जाईल असे दृष्टिकोन आणि असे विचार तुझ्या मनामध्ये ठेव. बघ, कधी रडण्याची वेळ येणार नाही. तर त्याच सोबत स्वामी समर्थांचे विचार हे जीवन जगायला शिकवते, या आयुष्यामध्ये लढायला शिकवते. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हे, तर भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारा दिवा होते. त्यांनी आपल्या साध्या व प्रभावी विचारांमधून माणसाला श्रद्धा, धैर्य आणि संयम यांचा मार्ग दाखवला. त्यांचा सर्वात प्रसिद्ध आणि मनाला आधार देणारा संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याला दिशा देण्याची ताकद आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाला दिशा देण्याची ताकद आहे. जेव्हा माणूस संकटात सापडतो, एकटा पडतो, निराश होतो, तेव्हा हे शब्द त्याला पुन्हा उभं करण्याची शक्ती देतात. तेव्हा हेच विचार त्यांना पुन्हा उभा राहण्याची शक्ती देतात. स्वामी समर्थांनी भक्तांना शिकवलं की संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. आयुष्यात दुःख, अपयश, अपमान येतात, पण त्यातूनच माणूस घडतो. त्यांनी कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं नाही, तर श्रद्धेला विवेकाची जोड दिली. त्यांच्या जीवनातून आपल्याला कळलं की देशावर विश्वास ठेवताना कर्म करणे तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त प्रार्थना करून थांबायचं नाही, तर प्रामाणिक प्रयत्नही करायचे. कारण देव त्याच्याच मदतीला धावतो जो स्वतः प्रयत्न करतो. निराशा होऊन बसणे, आयुष्यामध्ये दुःख आहेत म्हणून त्या गोष्टीला घाबरून बसणे हे योग्य नाही. स्वामी समर्थांच्या विचारातून आणखीन एक महत्त्वाची शिकवण मिळते, ती म्हणजे नम्रता आणि सेवा. त्यांना कधीही अहंकार बाळगला नाही आणि ते प्रत्येक स्वामी भक्तांना सांगतात की आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार हा कधी बाळगू नये. त्यांच्या दरबारात श्रीमंत, गरीब, मोठे, लहान असा भेद नव्हता. प्रत्येक भक्त त्यांच्यासाठी समान होता. यावरून आपल्याला समजते की माणुसकी हाच खरा धर्म आहे. दुसऱ्याला मदत करणे, दुःखी माणसाला आधार देणे आणि शक्य असेल तिथे चांगुलपणा पसरवणे हीच त्यांची खरी भक्ती आहे. त्यांच्या विचारांमधून संयम आणि विश्वास यांचे महत्त्वही स्पष्ट होते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला लगेच परिणाम हवे असतात, पण स्वामी समर्थ शिकवतात की योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा, विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी काळ आणि मेहनत आणि संयम लागतो. तसेच आयुष्यात यशासाठी ही श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे. भक्ताच्या जीवनात सुधारणा घडवणारी सर्वात मोठी शिकवण म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. स्वामी समर्थांनीही कधी निराशेला स्थान दिलं नाही. ते म्हणतात की अडचणी आल्या तर खचू नका, कारण त्या तात्पुरत्या असतात. देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. मन शांत ठेवा, विचार शुद्ध ठेवा आणि कृती प्रामाणिक ठेवा. आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर मिळेल, आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर होऊन जाईल. शेवटी स्वामी समर्थांचे विचार आपल्याला सांगतात की खरा देव शोधायचा असेल तर तो आपल्या अंतःकरणात आहे. श्रद्धा
श्रद्धा, सेवा, नम्रता, संयम आणि धैर्य या 5 गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात आणल्या तर प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक बनेल. म्हणून त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवूया. संकटात घाबरू नकोस, कारण आपल्या श्रद्धेच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम उभा आहे. कारण आपल्या श्रद्धेच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम उभा आहे. स्वतः अक्कलकोटमध्ये येऊन प्रत्येक माणसापर्यंत हे विचार स्वामींनी पोहोचवले आणि आज प्रत्येक अक्कलकोट निवासींना विचारा की स्वामी समर्थांचे चमत्कार काय असतात, स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत काय आहे, स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत काय आहे. आणि प्रत्येकाकडून तुम्हाला हेच उत्तर मिळेल की स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. स्वामी समर्थ हे नक्कीच आपल्या जीवनातील नायक आहेत. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांची भक्ती तुला या जीवनामध्ये कधी खचू देणार नाही. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस, थोडासा वेळ स्वामींसाठी काढ. कारण की आजचे जे हे विचार चालू होत आहेत ते विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला योग्य दिशा दाखवणारच. आपण आयुष्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आता आपण आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आपल्या आयुष्यात समस्या नसतील असं कधीच होणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये दुःख नसतील असं कधीच होणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संघर्ष, अपयश आणि निराशा येत असते. पण प्रश्न हा नाही की समस्या येतात का, प्रश्न हा आहे की आपल्याला त्या समस्यांकडे कसं पाहतो, आपण त्या समस्यांकडे कसं पाहतो. अनेक लोक अडचणी आल्या की घाबरतात, स्वतःला दोष देतात किंवा नशिबाला दोष देतात. पण खरं तर अडचण ही थांबवण्यासाठी नसते, ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असते. सोप्या शब्दात सांगायचं तर आयुष्य आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला घडवत असतं. आपण अनेकदा म्हणतो की माझ्या आयुष्यात एवढ्या समस्या का येतात, पण जरा विचार करा, परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. कुमकुवत माणसाला मोठी जबाबदारी दिली जात नाही. त्यामुळे जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा समजून घ्या की तुमच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता आहे. म्हणून ही वेळ आलेली आहे. पळून जाणं सोपं असतं, पण समोर जाणं माणसाला मोठं बनवतं. आयुष्य सुधारायचं असेल तर सर्वात आधी आपले विचार बदलले पाहिजेत. कारण विचार बदलले की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की आयुष्य बदलतं. आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर प्रत्येक संधी आपल्याला अडचण वाटेल. पण सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीत ही एक संधी दिसेल. पावसात काही लोक चिखल पाहतात तर काही लोक इंद्रधनुष्य पाहतात. फरक फक्त नजरेचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. आपण आपल्या अपयशासाठी नेहमी परिस्थिती, नशीब किंवा लोकांना दोष देतो. पण ज्या दिवशी आपण स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेतो त्या दिवशी बदल सुरू होतो. माझ्या आयुष्याची ही दिशा माझ्या हातात आहे हा विचार मनात आला की आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा, कुणीही येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही, तुम्हाला उभं राहावं लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे सवयी. मोठं यश एकदम मिळत नाही, ते रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतं. दररोज थोडंसं वाचन, थोडंसं व्यायाम, वेळेचा योग्य उपयोग, मोबाईलचा कमी वापर आणि स्वतःवर काम करण्याची तयारी, या छोट्या गोष्टी काही महिन्यांनी मोठं बदल घडवतात. रोज 1% सुधारणा केली तर वर्षभरात तुम्ही पूर्णपणे बदललेले असता. लोकांना फक्त यश दिसतं, पण त्यामागे असलेली शिस्त आणि सातत्य दिसत नाही. चौथी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार करणं पहिले सोडून द्या. लोक 2 दिवस बोलतात आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या विषयावर जातात. पण जर आपण लोकांच्या भीतीमुळे थांबलो तर या जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीमध्ये आपण आनंदी राहणार नाही. मित्रांनो, आज एक निर्णय घ्या. परिस्थिती बदलण्याची वाट पाहायची नाही, स्वतःला बदलायचं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरू होतं. या जीवनामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. तू एक विचार कायम तुझ्या मनात ठेव,
ठेव. तू एक विचार कायम तुझ्या मनात ठेव, या आयुष्यामध्ये जर भाग्यवंत ठरायचं आहे तर स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत तर स्वतःला मेहनत करावी लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील जर तू हे विचार तुझ्या मनात ठेवलेस. जर तू हे विचार तुझ्या मनात ठेवून हे आयुष्यामध्ये तू नक्कीच उतरवलेस तर या जीवनामध्ये लवकरच तुला फरक जाणवेल. वेळेचा खेळ आहे. प्रत्येकाची वेळ बदलते, प्रत्येकाची वेळ घडून येते. तू विश्वास ठेव आणि एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार आणखीन तुला परत आयुष्य जगायला शिकवणार आहे. हेच स्वामींचे शब्द तुला पूर्ण आयुष्य जगायला शिकवणार आहे. स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते विचार, ते स्वामींचे संदेश तुला योग्य ते मार्गदर्शन देतीलच देतील, पण त्यासोबत या आयुष्यातील सर्वात मोठी कथा सुद्धा तुला समजणार आहे. या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट सुद्धा तुला समजणार आहे. नेहमी माणसाच्या आयुष्यामध्येच दुःख का? नेहमी माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आले तर ते एकट्यालाच का सोसावे लागते? नेहमी जर आपण वारंवार स्वामींची भक्ती करतोय तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दुःख का? अरे असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आज मिळून जाणार आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक आणि जर नक्कीच तुला कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुझा प्रश्न टाकू शकतोस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगातील सर्वात पहिली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. दुसऱ्याचं ऐका. दुसरं जे काही सांगतोय ते ऐका, शांतपणे ऐका, पण त्या गोष्टी आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा. त्याआधी आचरणात आणू नका. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्याच्या कलियुगामध्ये आपली जवळची लोकच आपला पाय खेचत आहे. या वेळेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, या वेळेमध्ये जर आपल्याला यशस्वी ठरायचं असेल तर त्यासाठी मनातल्या मनात एवढं ठरव की ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये करणार आहे, ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये सोसवणार आहे, ज्या गोष्टींचा अनुभव मी घेणार आहे, ज्या गोष्टी माझ्या सामोरे येणार आहेत, ज्या गोष्टींना मी लढा देणार आहे, त्या गोष्टींचा विचार मी वारंवार करीन. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इतरांचं कधी ऐकू नकोस. तुझ्या मनातील शक्ती तुला काय म्हणते, या गोष्टी बरोबर आहेत की नाहीत, या गोष्टी तुझं मन काय बोलतोय, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की माणूस माणसासोबत खोटं बोलू शकतो, आपण स्वतःच्या मनासोबत कधीच खोटं बोलू शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. इतर माणूस कधी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही. आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही. ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे. ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे. या गोष्टीची कोणालाच पर्वा नाहीये की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय. या गोष्टीची कोणालाच पर्वा नाही आहे की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय. प्रत्येक माणूस या गोष्टीची पर्वा करेल की तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस, तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस. 100% खरी गोष्ट आहे. आई आणि वडिलांनंतर, परमेश्वरानंतर आपला विचार करणारी लोक या जगामध्ये तुला मिळणार नाहीत, आणि मिळाले तरी ते नशिबाने तुला मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच रडण्याची वेळ येणार नाही. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच एकटा पडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे. वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे, कारण की शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे. शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे, आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे, आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वराने आपल्या आयुष्यात सर्व काही दिलेलं आहे. आपल्याला फक्त सर्व काही घडवायचं आहे, सर्व काही घडवून आणायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत असतील, काही गोष्टी तुला शिकवणी देत असतील तर त्या गोष्टी तुझ्या अंतरात्म्यातून येत आहेत. त्या गोष्टी तुला अंतरात्म्यातून शिकवल्या जात आहेत, कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सुखरूप हात देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप पाय देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप डोळे देवाने दिलेले आहेत. तुला सर्व काही बघता येतंय, सर्व काही करता येतंय, तुला फक्त करायचं आहे. या आयुष्यामध्ये जेवढं काही माणसाने कठीण बनवून ठेवलेलं आहे तेवढं कठीण हे आयुष्य नाहीये. तू फक्त प्रेमळपणाने जगून बघ, तू फक्त निर्मळपणाने जगून बघ. माहिती आहे सुरुवातीला कठीण वेळ येणारच, सुरुवातीला कठीण वेळ
वेळ येणारच, पण बोलतात ना, कठीण वेळ आल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत समजत नाही आणि चांगली वेळ आल्यानंतर कठीण वेळेची किंमत आपल्या लक्षात राहत नाही, कठीण वेळेची किंमत आपल्याला लक्षात राहत नाही. जर नक्कीच तुला या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरायचं आहे ना, तर प्रत्येक गोष्ट ही विचार करूनच त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ, त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ. आणि नक्कीच ज्या गोष्टी मी तुला आता यापुढे सांगणार आहेत ते गोष्टी चुकून ही दुर्लक्ष करू नकोस, कारण की स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती तुझी शक्ती, नुसती तुझी बुद्धी ही तुझी उपयोगी येत नाही. त्याला बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे, आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या माणसामध्ये स्वामींबद्दल श्रद्धा आणि विश्वास आहे त्याच्या आयुष्यामध्ये कधीच बुद्धीची काय, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही, या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या, यातील काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, काही गोष्टी तुम्हाला प्रश्न पाडलेले असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या पुढील फक्त 15 ते 20 मिनिटं आज स्वामींसाठी काढ. त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतील, तुला तुझ्या प्रत्येक अडलेल्या अडचणीची उत्तरं मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्याचा अनुभव तू आज घेणार आहेस, या आयुष्याच्या अनुभवातून तू भाग्यशाली ठरणार आहेस, म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐक. भाग्यवंत 100% ठरशील. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे, प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे, या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही, आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा, परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही, तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये 2 अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी 2 मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तरी तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार, पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग, समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव, जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा, सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग, कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे, थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. जर चुकत
असशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही, तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की आयुष्यामध्ये कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्या सोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे, त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही, एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही, आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला, सर्वप्रथम तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. परमेश्वर हा तुमच्या अंतरात्म्यात आहे. परमेश्वर हा तुमच्या प्रत्येक गोष्टीत आहे, प्रत्येक संकटात आहे. परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे. कधी हार मानू नकोस, कोणत्याही गोष्टीसाठी माघार घेऊ नकोस, कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा. सातत्याने त्या गोष्टीमध्ये जर तू प्रयत्न करत राहशील, सातत्याने त्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करत राहशील, तेव्हाच त्या गोष्टीमधून निसकटून तू यशस्वी ठरशील. तेव्हाच त्या गोष्टीमधून तू यशस्वी ठरून पुढे येशील. नुकतंच भेटणार नाही, पण आयतं सुद्धा भेटणार नाही. आणि असंच प्रयत्न करत राहिलास तरच भाग्यवंत ठरशील, तरच या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग निघेल आणि स्वामी तुझ्या सोबत आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या त्या सर्व संकटांना सांगून ठेव की माझी संकट मोठी नाही, त्यांच्याहून मोठा माझा परमेश्वर आहे. कारण की स्वतः त्या संकटांना माझ्या परमेश्वराने बनवलेली आहे. त्या सर्व संकट दूर होण्यासाठी फक्त एकच गोष्ट कर, रोज स्वामींचे नाव घे. रोज मुखी 3-4 वेळा स्वामींचे नाव घे, स्वामींचे स्मरण कर, स्वामींचे जप कर. प्रत्येक संकटांना तुला पर्याय मिळून जाईल. आता आयुष्य म्हणजे काय? या आयुष्यामध्ये बरीच लोक कंटाळून जातात आयुष्याला, कारण की त्यांना त्रासच तेवढा झालेला असतो. पण त्रास काय येतो आयुष्यामध्ये? ते त्रास जाण्यासाठी त्रास येतो आयुष्यामध्ये. कोणतीही गोष्ट येते ती जातेच. माणूस येतो तो जातो, संकट येतात ती जातात. प्रत्येक गोष्ट जी येते ती जाते. फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या वेळेला वेळ द्यायला लागेल. त्या गोष्टींसाठी आपल्याला संयम ठेवावी लागेल. आपल्याला त्या गोष्टीसाठी सातत्याने आपल्याला त्या गोष्टीसाठी विचार करावा लागेल. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माणूस चुकतो आणि ती गोष्ट फक्त लक्षात ठेवतो की मी चुकलोय, पण ती गोष्ट कधीच लक्षात नाही ठेवत की मी चुकलोय, पण पुढच्या वेळी मी चुकणार नाही म्हणून काय करावं या गोष्टी कधी लक्षात ठेवत नाही. त्या गोष्टीतून जर माणूस बाहेर निघाला तर त्या गोष्टीचा विचार सुद्धा करत नाही की मी का चुकलेलो, मी का असा झालो, माझ्यासोबत का असा झाला. आणि पुढच्या वेळी परत जेव्हा तो संकटात अडकतो तेव्हा फक्त परमेश्वराचं नाव घेतो मुखी की माझ्या आयुष्यात असं का चाललंय, माझ्या आयुष्यात मी परत वारंवार त्या गोष्टीमध्ये का फसतोय. तू का फसतोयस त्या गोष्टीचा पर्याय शोधून काढ. एकदा फसलास ना त्या गोष्टीमध्ये, त्या गोष्टीत का फसलास ती गोष्ट शोधून काढ आणि आयुष्यामध्ये परत ती चुकी करणार नाहीस अशी गोष्ट लक्षात ठेव. तेव्हाच तू आयुष्यामध्ये पुढे जाशील. त्याशिवाय या माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे तुला यश मिळणार नाही. या माणसाचे आयुष्य कठीण आहे, पण त्या कठीण आयुष्यामध्ये तोच माणूस पुढे जातो. त्याच्या अंगात चिकाटी असते, ज्याच्या अंगात जिद्द असतं, ज्याच्या अंगात संयम असते आणि ज्याच्या अंगात भक्ती असते. नक्कीच कायम एकच गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर सोबत आहेत. आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे. सर्व काही परमेश्वराने रचवलेलं आहे आणि त्या रचवलेल्या दुनियामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. आणि स्वामींचा हात आणि स्वामींचा पाठीलाग तुझ्या सोबत राहील. फक्त स्वामींचे नाव घे मुखी. प्रत्येक गोष्टीला तुला
संकटावरती संकट येतील, फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्यासोबत स्वामी सुद्धा राहतील. आणि जेव्हा ती संकट निघून जातील तेव्हा तुझी चांगली वेळ येईल. आणि जर तुझ्या आयुष्यामध्ये जास्त वेळ लागतोय, तुला सुख मिळण्यासाठी जास्त वेळ लागतोय, तर एवढे लक्षात ठेव की तुझ्या आयुष्यामध्ये ते आलेले सुख लवकर जाणार नाहीत. तुझ्या आयुष्यामध्ये आलेली वेळ ही जाणारच नाही, हे कायम लक्षात ठेव. कारण की ज्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागतो ती गोष्ट तेवढ्या वेळ टिकून राहते, आणि जी गोष्ट लवकरात लवकर मिळते ती गोष्ट लवकरात लवकर निसटून तुझा जाते, ती गोष्ट लवकरात लवकर आपल्या हातातून निघून सुद्धा जाते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि आता ज्या आपल्या आर.के. मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कारण की आजची ही व्हिडिओ तुझ्यासाठी फारच महत्त्वाची आहे. पण येणारे बरेच व्हिडिओ, येणारे 2-3 व्हिडिओज हे तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. म्हणून सातत्याने सबस्क्राईब करून ठेव आणि येणारे व्हिडिओज पाहत राहा. आणि यापुढील तुझ्यासाठी अजून महत्त्वाचे आहे ते अत्यंत महत्त्वाचे विचार दुर्लक्ष करू नकोस. पण स्वामी संदेशापूर्वी फक्त माणुसकी जपा. माणुसकी ही सध्याच्या वेळेतील अत्यंत महत्त्वाची गरज आहे. त्या गोष्टी तुम्हाला सर्व काही समजत असते, पण आता स्वामींचे विचार, स्वामींची शक्ती, स्वामींचे अनुभव हे बऱ्याच लोकांना आलेले आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामी अनुभवामध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही, तू जे करशील तेच तुला मिळेल, तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवाने की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस.
आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो. जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. स्वामी संदेशाचे विचार आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीला मार्ग दाखवण्याचं काम करतात. आणि आत्ताच्या वेळेमध्ये बऱ्याच शिकवणी तुम्ही शिकल्या असाल, बरेच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये आले असेल. तुमचा अनुभव मोठा असेल की हा जग कसा आहे. फक्त ही गोष्ट काय वारंवार लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही सहन करता, ज्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहता, जर त्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकत असाल तर ती गोष्ट तुमच्या मनात राहते की नक्की ही गोष्ट का घडते. तर वारंवार ज्या गोष्टी तू ऐकत असशील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. त्या गोष्टी तुझ्या स्मरणात उतरतील, त्या गोष्टी तुझ्या अंतरंगात उतरतील आणि त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 100% स्वामींची साथ तुझ्या सोबत राहणार आहे. 100% स्वामींचा हात तुझ्या सोबत राहणार आहे. चुकूनही कधीही स्वामींना दुर्लक्ष करू नकोस. चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेव. येणारे व्हिडिओ जे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. तर यापुढील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत, आपण फक्त स्वामींची भक्ती करून आपल्याला काही मिळणार नाही. त्या भक्तीमध्ये सातत्याने आपल्याला वाढ करावी लागणार की आज मी स्वामींचे नाव घेतले तर उद्या मी स्वामींचे जप करेन. कायम हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की स्वामी हे प्रत्येकांसोबत असतात. फक्त स्वामी हे प्रत्येकाची परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्या 5-6 गोष्टी मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगणार आहे. त्या 5-6 गोष्टी म्हणजे संयम, त्यानंतर जिद्द, त्यानंतर चिकाटी, त्यानंतर माणुसकी आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये येते म्हणजे विश्वास. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव, किंवा जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग आज तुला मी सांगितलेला आहे. जेवढा विश्वास तुला स्वामींवरती आहे तेवढा विश्वास जर स्वतःच्या मनावरती ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. जेवढा विश्वास स्वतःवरती आहे तेवढा विश्वास जर स्वामींवरती ठेवलास तर नशीबवान ठरशील. आता नशीब चमकवायचं असेल तर काय करावं लागतं? नशीब चमकवण्यासाठी काहीच लागत नाही. जर आपली प्रत्येक वेळी एकच गोष्ट असेल की माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, काहीच होणार नाही. त्या गोष्टी का आहेत तुमच्या आयुष्यात ती गोष्ट लक्षात ठेवा. त्या गोष्टी कशा आल्या, त्या गोष्टी का आल्या, त्या गोष्टींचा मार्ग काय आहे, त्या मार्गावरती चाला, त्या गोष्टी निघून जातील. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण असते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतात. श्रीमंत असू दे, गरीब असू दे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतात. पण आपल्याला थोडा वेळ शांतपणे त्या गोष्टीवरती विचार करावा लागतो. तुम्ही विचार करण्याची शक्ती वाढवलात, तुम्ही एक माणूस आहात, तर एक विचार करण्याची फक्त शक्ती वाढवा. नक्कीच तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा मार्ग मिळेल. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मोजून 5 ते 10 मिनिटे रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावरती विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, किंवा माझ्यासोबत का असं घडलं, मला अजून काय करायला हवं. आणि जरी तरी त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर स्वामींसमोर हे फक्त निवेदन ठेवा की स्वामी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतः स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव आणून देतील. बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव दिलेला आहे. तुम्ही सुद्धा आशेने स्वामींसमोर सांगा की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, स्वामी मला माझा मार्ग दाखवा, स्वामी मला माझी इच्छा पूर्ण करून द्या, नक्की मी चुकतोय कुठं मला ते तरी सांगा.
पण तुम्ही स्वतःहून विचार केलात त्या गोष्टीचा, तुम्ही स्वतःला वेळ दिलात आणि त्या गोष्टीचा विचार केलात, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी समजतील, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी अडखळतील की मी इथे चुकलो, आणि त्या गोष्टी आठवतील की मला असं करायचं आहे. त्या गोष्टींचा विचार केला तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल, तेव्हाच तुम्ही या जीवनामध्ये पुढे जाल. आणि आता महत्वाचं म्हणजे बरेच जण अशी म्हणतात की स्वामींची भक्ती केली, स्वामींना बऱ्याच वेळापासून नाव पुकारले, स्वामींनी कधी साथ नाही दिली. ही गोष्ट कायम चुकीची आहे. स्वामी तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला दिसत नाहीत. स्वामींना बघायचे असेल तर नक्कीच तुमच्या अंतरंगात एकदा डोळे बंद करून झाकून बघा. एकदा डोळे बंद करा आणि हा स्वामी संदेश चालू असू द्या. डोळे बंद करा आणि हे फक्त ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.